Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. महाराष्ट्र शासनातर्फे एक 2 दिवसापूर्वी आपल्याकडे वॅकन्सी आउट झालेली होती. ती लॉ संदर्भात आहे. म्हणजेच असिस्टंट डायरेक्टर किंवा आपण त्याला असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट रजिस्ट्रार अशा अनेक नाव आपण त्याला देऊ शकतो. मराठीमध्ये त्याला सहाय्यक प्रबंधक गट ब ची ही पोस्ट आहे आणि ह्या जागा आहेत 15. मी 2 दिवसापूर्वी ॲड दिली तेव्हापासून खूप साऱ्या कमेंट्स विद्यार्थ्यांचे येतात की कोर्स अवेलेबल करून द्या. पहिला प्रश्न सर्वांचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे सर्वांचा की आपल्याकडे एज लिमिट काय आहे. तर एज लिमिट तिथे दिले आहे 19 वर्षापासून वरचे विद्यार्थी ज्यांचं लॉ त्यांनी डिग्री लॉमध्ये घेतलेली आहे आणि त्यांचं 38 वर्षापेक्षा वय कमी असेल तर या ड्युरिंग दिस एज तुम्ही फॉर्म भरू शकता. प्रॅक्टिस मॅन्डेटरी नाही आहे, पण प्रिफरन्स विल बी गिवन टू द प्रॅक्टिशनर हु इज प्रॅक्टिसिंग इन इंडस्ट्रियल ऑर लेबर कोर्ट. पण हे प्रिलिम्समध्ये एक्झाम्समध्ये प्रिफरन्स नाही आहे, इंटरव्ह्यू नंतरचं प्रिफरन्स आहे. त्यामुळे बेसिक एज्युकेशन आणि बेसिक जे तुमच्याकडे आत्ता तुम्हाला हवं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन ते आहे फक्त लॉ डिग्री. 19 वर्षानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता 38 वर्षापर्यंत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कास्ट कॅटेगरी वगैरे आहे ते तुम्ही फॉर्ममध्ये ते बघून घेतलं तर हरकत नाही. आता राहिला विषय सिलेबसचा, पण त्याच्याही आधी अजूनही कमेंट्स येतात विद्यार्थ्यांच्या की परवाला 2 वाजतापासून आपल्याकडे फॉर्म फिलअप करण्याची डेट त्यांनी दिली होती पण इलिजिबिलिटी दाखवत नाही आहे. त्याचे अनेक कारणं असू शकतात. सगळ्यात मोठं कारण असू शकते की MPSCची त्या फॉर्मला घेऊन सध्या अपडेट नसेल झाली तर आज किंवा उद्या होईल, 2 दिवसात होईल. 2 दिवसानंतरही जर तुमचा फॉर्म फिलअप होत नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इथे काय करायचं आहे, MPSCला कॉल करून तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्यांना द्यायचा आहे, तुमचा जो अकाउंटचा नंबर असतो तो त्यांना द्यायचा आहे, तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. हा जर MPSCचा इश्यू असेल तर अनेक वेळा असंच होतं आणि ऑन द बिहाफ ऑफ ऑल दी स्टुडंट मी स्वतः MPSCकडे कॉल करत असते आणि हे इश्यू रिझॉल्व्ह करण्यास विद्यार्थ्यांना मदत करते. कारण विद्यार्थी म्हणतात की मॅडम सतत फोन केलेत, आम्ही फोन उचलत नाही वगैरे वगैरे आणि आम्हाला हे पॉईंटही मांडता येत नाही की नेमकं काय करायचं. तर डोंट वरी, 2 ते 3 दिवसात इश्यू सॉल्व्ह नाही झाला तर आपण MPSCला संपर्क करूया जर त्यांच्याकडून प्रॉब्लेम असेल तर. पण प्रॉब्लेम आपल्याकडूनही असू शकते. ते कसे तर फॉर्ममध्ये क्वालिफिकेशन एज लिमिट काय दिलं आहे ते बघून घ्या. आपण जो ऑलरेडी MPSCचा एक अकाउंट काढलेलं असतं, प्रोफाईल आहे आपली, त्या प्रोफाईलमध्ये काही चुकीचं आपण भरलेलं आहे का ते आधी बघून घ्या. ठीक आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायचे. आता जर नोटिफिकेशन असेल तर नोटिफिकेशनमध्ये मी आता स्क्रीनवर नाही पण इथेच नोटिफिकेशन काढते म्हणजे मी वाचते. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे की अर्ज सादर करण्याचा दिनांक वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यानंतर एज लिमिट जी आहे आता आहे ती 1 जुलै 2025 रोजी 19 किमान आणि 38 आराखीव मागासवर्गीय 43 आराखीव कुला 43 आणि नोकरदारांसाठी 3 वर्ष आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष. म्हणजे एज लिमिट खूप आहे, तुम्ही आरामात त्याच्यामध्ये बसता. पण कधी कधी काय होतं की क्वालिफिकेशनच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला प्रॉपरली टाकायचं आहे तिथे की पजेस इन अ लॉ डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. सो शैक्षणिक अर्हता जी आहे पजेस अ डिग्री इन अ लॉ ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हे टाकावं लागेल. कधी कधी तुमच्या MPSCच्या प्रोफाईलमध्ये होऊ शकतं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्या दुसऱ्या डिग्रीमधून झालं असेल तर तुम्ही तेच तिथे टाईप करून ठेवलं असेल तर ते काढा आणि लॉ डिग्रीचे सर्टिफिकेट्स आणि लॉचं सगळं एज्युकेशन तुम्हाला टाकायचं आहे. प्राधान्यशील अर्हता एक्सपिरियन्सेस आहे, त्यामुळे एक्सपिरियन्सची गरज इथे नाही आहे. आता बाकी इथे ड्युटीज काय आहे ते आपण एखाद्या दिवशी आरामात बघूया. आता मी सध्या ड्युटीजवर जाणार नाही की ह्या पोस्ट काय आहे, ही पोस्ट आणि ह्याच्या ड्युटीज काय आहेत. बट इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेहमी असतं की आपलं प्रोफाईल पहिले चेक करा, प्रोफाईलमध्ये काही चूक आहेत का बघा आणि फॉर्म तो नोटिफिकेशन व्यवस्थित काढा, त्याच्यामध्ये काय दिले ते बघा. ठीक आहे की नाही. मग हे सगळं चेक करा, प्रोफाईल चेक करून एकदा एज लिमिट वगैरे चेक करा आणि प्रोफाईल चेक 1 जुलैच्या तेव्हाचं
आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी काय बघायचं आहे, जर सगळं चेक असेल, सगळं व्यवस्थित असेल तर डेफिनेटली आपण MPSC संपर्क करू, ते 2 दिवसानंतर. पण अजून कोणाचाही मला कॉल आलेला नाही आहे की मॅम फॉर्म सबमिट झाला, त्यामुळे मी थांबले आहे की फॉर्म सबमिट होईल तेव्हा ते बघूया. सो अशा प्रकारच्या जे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत ते नेहमी होतात, तेवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म सबमिट होईल, भरपूर दिवस तुम्हाला फॉर्म सबमिशनसाठी दिलेले आहे. आता हा फॉर्म सबमिशनचा आणि बाकी MPSC प्रॉब्लेमचा विषय झालेला आहे. आता त्यानंतर आपण इथे आज डिस्कस करणार आहोत की सिलेबस काय असणार आहे. सिलेबस आतापर्यंतच्या MPSCच्या एक्झाम्स ज्या झाल्या आहेत, ज्या की इंडस्ट्रीयल आणि लेबरशी रिलेटेड आहे, लेबर कोडशी रिलेटेड आहे, त्यामध्ये बेसिकली 5 ते 6 विषय कॉमन असतात. ठीक आहे. आणि आपण ॲज मोरओव्हर वी आर अ लॉ स्टुडंट आणि दिस इज द स्पेशली अ लॉ पोझिशन किंवा लॉ पोस्ट आहे, त्यामुळे अदरही विषय इथे आपल्याला देण्यात येतात. ठीक आहे. आता मी विषयांना 2 टप्प्यांमध्ये इथे डिवाइड करणार आहे. एक्झाम 3 ते 3.5 महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत, ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी एक्झाम, ट्रिब्युनल एक्झाम, पोलीस डिपार्टमेंट एक्झाम आणि ह्या एकाच महिन्यात सलग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण इथून 3 महिने पुढे धरू शकतो. ठीक आहे. तर आता मी माझं हे जे इमेज आहे ती मिनिमाइज करून तुम्हाला एक सिलेबस डिस्कशन मी इथे देते आहे. सिलेबसचं PDF मी अजून शेअर केलेलं नाही आहे. ते सिलेबसचं PDF तुम्हाला ॲपवर मिळून जाईल. पण आता सध्या मी एक्सपेक्टेड म्हणजेच 99% एक्सपेक्टेड, थोडा नाही, सिलेबस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सो मी ते मला स्वतःला मिनिमाइज करते आहे अँड आपण बघूया इथे सिलेबस. आपल्याला बघायचं की सिलेबस, एक्सपेक्टेड सिलेबस काय असणार आहे. ठीक आहे. सो मी इथे सिलेबस राईट डाऊन करण्याचा प्रयत्न करते. मी काही सॉर्टिंग आउट केला आहे सिलेबस तुमचा. त्यातला सर्वात महत्त्वाचा तुमचा याच्यामध्ये जो कायदा राहणार आहे दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. ठीक आहे. सो द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. ठीक आहे. पहिला जो विषय आहे तुमचा दॅट इज दी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. ठीक आहे. 1947 हा ॲक्ट तुम्हाला असणार आहे. बाकीच्या एक्झाम्स होतात हेल्थ डिपार्टमेंट, इंडस्ट्रियलशी रिलेटेड, त्यांना काही पोर्शन असतो. पण वी आर अ लॉ स्टुडंट आणि स्पेशली लॉ पोस्ट आहे, त्यामुळे इथे सर्वच तुम्हाला हा ॲक्ट स्टडी करायचा आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट स्टँडिंग ऑर्डर. एस्टॅब्लिशमेंट स्टँडिंग ऑर्डर आय थिंक 1946 ची आहे. 46. थर्ड विषय तुमचा जो असणार आहे दॅट इज फॅक्टरीज ॲक्ट. 1948 चा आहे. माझ्या अक्षरांवर जाऊ नका प्लीज. अक्षर तसे माझे चांगले आहेत पण मी टॅब थोडा व्यवस्थित पकडलेला नाही आहे कॅमेराकडे लक्ष देण्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला ओळखायला येईल किंवा मी बोलतच आहे तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता. त्यानंतर शॉप अँड कमर्शियल ॲक्ट जो आहे तुम्ही आता इथे राईट डाऊन नाही करणार आहे, कारण याची 1920 गॅरंटी आहे की तो तुम्हाला देऊ पण शकतात, नाही पण देऊ शकतात. त्यामुळे सोशल सेक्युरिटी ॲक्ट आहे तो येण्याची खूप जास्त शक्यता आहे. So this is the Social Security Act 1952. Yes. 5th आहे तुमचा मिनिमम वेजेस ॲक्ट. मिनिमम 1948 असेल हा, बिकॉज याच्यामध्येच आहे तो. 6 आहे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट. 1936. त्यानंतर
वर्क्समॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट, ठीक आहे. इन्शुरन्स ऍक्ट येण्याची शक्यता आहे किंवा नाही आहे, पण मी इथे लिहिते आता. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स, हे जे कायदे आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहेत तुम्हाला. हे यापैकी मी आता रेड पेननी मार्क करते आहे की कंपल्सरी येणारे आहे, दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट स्टँडिंग ऑर्डर, त्यानंतर फॅक्टरीज ऍक्ट, सोशल सिक्युरिटी ऍक्ट, मिनिमम वेजेस, पेमेंट ऑफ वेजेस आणि वर्कमन कम्पन्सेशन. या ऍक्टची मी आता सध्या एवढी गॅरंटी नाही देऊ शकत एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स येते की नाही, बट 99% शुअर आहे की हे 7 ऍक्ट तुम्हाला कंपल्सरी अभ्यासाला येतीलच. होऊ शकतं एखादा कमी, पण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स वगैरे ऍक्ट हे येतीलच. त्यामुळे आपण म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे अभ्यास सुरू करायला हरकत नाही एमपीसीचं नोटिफिकेशन येण्याच्या आधीच. हा एक तुमचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र एमपीएससीने आधी ज्या इंडस्ट्रियल डिपार्टमेंटमध्ये एक्झाम्स घेतल्या आहे त्याचा मी थोडा आढावा घेतला. त्याच्यामध्ये फॅक्टरीज ऍक्ट होतं, तर मी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र फॅक्टरीज रूल 1963 हा एक आहे, तर हा तुम्हाला करावा लागेल. महाराष्ट्र फॅक्टरीज रूल 1963चा आहे हा. क्लिअर. त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट येऊ शकतो, पण मी आता शिकवणार नाही. जेव्हा एमपीएससीचं सिलेबस येईल तेव्हा तो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन शिकवेल. येतोच, कंपल्सरी आहे, बट तरीही थांबूया थोडं आपण. त्याचं कारण असं की हे ऍक्ट महत्वाचे ते पहिले आपण कव्हर करून घेऊया. त्यानंतर वर्कमॅन्स कम्पन्सेशन मी लिहिलेलं आहे. त्यानंतर एवढे मी ऍक्ट तुम्हाला इथे कंपल्सरी सांगितले आहे. आता दुसरा जो तुमचा ऍक्ट असतो तो पेमेंट ऑफ वेजेस, मिनिमम वेजेस ऍक्ट मी इथे लिहिलेला आहे. हे जे आहे ते ट्रेड युनियन ऍक्ट, मला असं वाटतं की ट्रेड युनियन तुम्हाला येण्याची शक्यता आहे. ट्रेड युनियन ऍक्ट. आता हे स्पेशल लॉ झाले सगळे तुमचे. या स्पेशल लॉ पैकी एखादा 2 कमी होऊ शकतं, पण काही कमी होत नाही, हे कंपल्सरीच आहे. आणि 1-2 वाढू पण शकतात. त्यामुळे हे लेबर लॉज म्हणतात याला आपण सगळे, इंडस्ट्रियल अँड लेबर लॉज. सो प्लीज याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. एवढा अभ्यासक्रम तुम्हाला करावा लागेल. आता पुढे जाऊया इथून रेग्युलर अभ्यासक्रमाकडे. तो अभ्यासक्रम कसा असणार आहे तर ते बघूया. रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय तर सगळ्यात आधी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हे आपल्याला रेग्युलरमध्ये आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डेली स्टडीमध्ये असतं आपल्या. सेकंड आहे CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड. थर्ड आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. चौथा आहे तुमचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. आणि 5वा आहे लिमिटेशन ऍक्ट. आणि गॅरंटी नाही सांगू शकत, बट पार्टनरशिप येऊ शकतं किंवा नाही, बट मी इथे लिहून ठेवते की पार्टनरशिप पण आपण तयारी ठेवूया. ठीक आहे, बट कंपल्सरी नाही आहे. एवढे ऍक्ट जे रेग्युलर्स आहेत ते कंपल्सरी आहे आणि पहिले आधी लिहून दिले ते कंपल्सरी येण्याची शक्यता आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही स्पेशल लॉज येऊ शकतात का तर येस, महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल शी रिलेटेड काही पॉलिसीज आहे का त्या येऊ शकतात. ठीक आहे की नाही. सॉरी, कलर चेंज करते मी, ओळखायला येणार नाही. महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसीज. ठीक आहे की नाही. लेबर पॉलिसीज. हा, अजून एक लॉ राहिला, दॅट इज मॅटर्निटी रिलीफ. डेफिनेटली हा कायदा तुम्हाला येणार आहे. मॅटर्निटी रिलीफ डेफिनेटली येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण.
महाराष्ट्राचे काय स्पेशल येऊ शकतात का, तर येस डेफिनेटली जे सर्व्हिस रूल आहे, MIDC एम्प्लॉईजचे सर्व्हिस रूल, हे सर्व्हिस रूल तुम्हाला विचारण्यात येतील. हे मी तुम्हाला नंतर देईल MCQs काढून. त्याच्यानंतर एक मैत्री कायदा म्हणून आहे, याची येण्याची शक्यता आहे. मैत्री कायदा, मैत्री ऍक्ट 2023चा ऍक्ट आहे हा, त्यामुळे याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसीज, ठीक आहे, हा एक तुम्ही करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसीज झाल्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट, आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढा जास्त सिलेबस का, तर येस, त्याचं कारण असं की तुम्हाला माहिती आहे गट ब ची जी एक्झाम राहते, आणि आपण आधी पण बघितलं होतं की असिस्टंट एक एक्झाम झाली होती असिस्टंट सेक्रेटरीची, आय थिंक, येस, मंत्रालयामध्ये, तर त्याच्या याच्यापेक्षाही जास्त त्याला सिलेबस होता 12 जागांसाठी, ठीक आहे की नाही. इथे 15 जागा आहे आणि एवढा सिलेबस राहणार आहे. 1-2 विषय वाढू पण शकतात, काही जनरल नॉलेज, इंडस्ट्री आणि केस लॉज वगैरे याच्यामध्ये येऊ शकतं. आता सध्या मी एक 90% एक्सपेक्टेड सिलेबस हा तुम्हाला सांगितला आहे. 10% चेंजेस होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतं, ठीक आहे. पण आता जर अभ्यास नाही सुरू केला तर आपल्याकडे सपोज दुसरी वॅकन्सी नाही आहे, JMFC पण हातातनं गेलं असेल, किंवा आता सध्या मला वेळ आहे, मी फ्रेशर आहे, मी स्टडी करू शकते, फीस पण मी खूप जास्त ठेवलेली नाही आहे कोर्सची, यू कॅन चेक इन ॲप. सो या प्रकारे जर असेल तर 3 ते 3.5 महिन्याच्या अभ्यासात सहज तुमचा हा पोस्ट निघू शकते. 200 मार्काची एक्झाम राहणार आहे आणि त्यानंतर तुमचा 50 मार्काचा इंटरव्ह्यू, 100 मार्काचा समथिंग की 50 मार्काचा इंटरव्ह्यू राहणार आहे, 50च मार्काचा. तर या प्रकारे आपण पुढे जायचं आहे. तर हा झाला तुमचा एक्सपेक्टेड सिलेबस. बट एक्सपेक्टेड नाही म्हणता येणार, याला 90%च म्हणेल मी, कारण की डेफिनेटली हे सगळे विषय येण्यासारखेच आहे आणि येतातच. त्यामुळे याच्यामध्ये काही असं नाही आहे की अंदाज वगैरे नाही आहे की हे MPSCने ऑलरेडी पण इंडस्ट्रियलच्या एक्झाम्स घेतल्या आहेत, त्यामध्ये हे सगळे सब्जेक्ट होते आणि आता पण असणारच आहे. मी 1-2 मैत्री वगैरे थोडा ॲड केला आहे, कारण की 2023चा कायदा येतो त्याच्यामुळे. मॅटर्निटी रिलीफ आता सध्या येण्याची दाट शक्यता आहे तो कायदा, कारण की सगळ्या महिलांसाठी हे लेबर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये हा कायदा महत्त्वाचा आहे. हा झाला सिलेबस. तुम्ही कुठे क्लास लावा नाही लावा तो प्रश्न नाही आहे, पण अभ्यास सुरू करा. मी तुम्हाला सिलेबस यूट्यूबवर फ्रीली प्रोव्हाइड करते आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट महाराष्ट्र, त्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, त्यानंतर पॉलिसीज आहे, मॅटर्निटी रिलीफ्स आहे, त्यानंतर फॅक्टरीज आहे, वेजेस आहे, हे सगळे ॲक्ट कंपल्सरी येतात. त्यामुळे तुम्ही एकदम सुरूच करा ते वाचणे. नाही समजत असेल तर तुम्ही कोर्सेस परचेस करू शकता. कोर्सेसबद्दल माहिती द्यायची असेल तर तुम्हाला जुडेक्शियल विंग्स हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल. जुडेक्शियल विंग्स ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही इथे जाऊ शकता, जुडेक्शियल विंग्स ॲप इन्स्टॉल करू शकता गुगल प्ले स्टोअरवरून, आणि गुगल प्ले स्टोअरवरून जुडेक्शियल विंग्स ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कालच मी कोर्स इथे दिलेला आहे, अजून तो फीचर्स पण झालेला नाही आहे. असिस्टंट मॅनेजर इन इंडस्ट्रियल कोर्ट हा कोर्स आहे. 2224 रुपयाची फीज आहे आणि इथे इमेज वगैरे अजून यायची आहे. याच्यामध्ये काही मटेरियल मी ॲड पण केलं आहे, लाईक सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे, पण स्पेशल लॉ सुरू नाही केलेलं आहे. 1-2-3 दिवसात सगळ्यांच्या ॲडमिशन झाल्या म्हणजे मी स्पेशल लॉ इथे सुरू करते. सो दिस इज द जुडेक्शियल विंग्स ॲप आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहे. फाउंडेशन कोर्स फॉर द JMFC डिस्ट्रिक्ट जज, तर हा कोर्स इथे असिस्टंट मॅनेजर इन इंडस्ट्रियल कोर्ट हा तुम्हाला एवढा सिलेबस कव्हर करून मिळेल. काही रेकॉर्डेड व्हिडिओ लाईव्ह जॉईन करायचं असेल तर लाईव्हही करू शकता, रेकॉर्डेड पाहायचं तर रेकॉर्डेड. याची व्हॅलिडिटी 1 इयरची आहे. एक्झाम जरी झाली तरी हा सिलेबस तुमच्यासोबत 1 वर्षापर्यंत राहील इतक्या कमी फीजमध्ये. सो तुम्ही सबस्क्रिप्शन आताच घेऊ शकता आणि सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर लगेचच जेवढे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे ते पाहणं सुरू करू शकता. अँड देन एक 3 ते 4 दिवसामध्ये आपण स्पेशल लॉज इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टपासून सुरू करणार आहोत. अँड देन फॅक्टरीज ॲक्ट, वेजेस ॲक्ट, अँड देन महाराष्ट्राच्या ॲक्ट्सवर येणार आहोत. सो अशा प्रकारे इथे मी तुम्हाला सिलेबसबद्दल माहिती दिलेली आहे, कोर्सबद्दल माहिती दिलेली आहे,
MPSC प्रोफाईल एलिजिबिलिटी दाखवत नसेल तर डोंट वरी, तुम्ही सगळे एलिजिबल आहात. एलिजिबिलिटी दाखवेल आणि तुमचा फॉर्म सबमिट होईल. डोंट वरी अबाउट इट. थोडं रात्री वगैरे करून बघायचं आहे 10च्या नंतर. सध्या कालपासून खूप लोकांनी MPSC प्रोफाईल ओपन करून ट्राय केलं असेल, त्यामुळे होत नसेल. किंवा तुमचं प्रोफाईल एकदा पूर्ण चेक करा आणि मोर होत नसेल तर आपण MPSCशी 2-3 दिवसानंतर कॉन्टॅक्ट करून बघू आणि त्यांना हा विषय किंवा इश्यू रिझॉल्व्ह करण्यास सांगूया. पण सगळ्यांचे फॉर्म सबमिट होतील, कारण एलिजिबिलिटी किंवा क्रायटेरिया क्वालिफिकेशन खूप अवघड नाही आहे. सगळे फॉर्म भरू शकता. खूप चांगली पोस्ट आहे. इंडस्ट्रियल कोर्ट म्हणजे खूप चांगलं रेप्युटेड. मुंबईला तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. खूप चांगली पोस्ट आहे, त्यामुळे पोस्ट वेस्ट घालू नका. आणि 15 जागा म्हणजे खूप जागा झालेल्या आहेत. 15 म्हणजे खूप जागा आहेत. तुम्हाला एकच जागा पाहिजे, मी नेहमी म्हणत असते की एकच जागा रिक्वायर्ड असते, तर 15 जागाच आहे असं वगैरे करू नका. जी वॅकन्सी MPSC थ्रू कुठून येते ती नक्कीच त्याचा फॉर्म भरा आणि नक्कीच त्याचं प्रॉपरली प्रिपरेशन करा. प्रिपरेशन करा इन द सेन्स की प्रिपरेशनची सुरुवातच असते की सिलेबस सॉर्ट आउट करणे आणि त्याला विथ द कन्सिस्टन्सी प्रॉपरली स्टडी करणे. एक दिवसातनं 4-5 तास स्टडी केलात आणि प्रॉपर गायडन्स मिळालं तर डेफिनेटली टेस्ट सिरीज सॉल्व करून तुम्ही तुमचा स्कोर या 15 जागेसाठी कमीत कमी तुम्हाला स्कोर 200 पैकी 120च्या पुढे लागतो. तर 120च्या पुढे तुम्ही प्रॉपरली स्टडी केलात तर जाऊ शकतो स्कोर. अदरवाईज सहज एक्झाम द्यायची म्हटल्यावर जाऊ शकत नाही, कारण रेग्युलर विषय फार कमी आहे, स्पेशल सब्जेक्ट्स जास्त आहे आणि ते वाचून पण समजणार नाही. किंवा महाराष्ट्राचे जे कायदे आहेत आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राचे कायदे ते टाकणार आहेत, ते आपल्याला कुठे मिळणार पण नाही. त्यामुळे प्रॉपरली स्टडी करणं इथे गरजेचं आहे. ज्यांनाही कोर्स परचेस करायचा आहे किंवा ॲडमिशन घ्यायचे तर ज्युडिशियल विंग्ज ॲप इन्स्टॉल करा गुगल प्ले स्टोरवरून आणि कोर्स परचेस करू शकता. कोर्स मी अपलोड केलेला आहे. येस, थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन्स महाराष्ट्र ज्युडिशियरी ॲस्पिरंट्स. 2-3 वर्षापासून मी अशा माहितीचे व्हिडिओज तुम्हाला देत असते आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि सगळ्यांकडून भरभरून प्रेम मिळतं. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अभ्यासाला लागा लवकरच आणि लवकर एक्झाम क्रॅक करा. थँक्यू सो मच.